नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत किती टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे? तर आता ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत म्हणजेच त्या स्पर्धेच्या पुरस्कारात आता ऑप्शन क्रमांक 1 13% वाढ ही करण्यात आलेली आहे। तर आता ती वाढ होऊन आता त्या पुरस्काराची रक्कम ही 488 कोटी रुपये एवढी झालेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आसाम। तर मित्रांनो, आसाम राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत हा शांतता करार केलेला आहे। तर उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने अमित शहा यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारसोबत शांतता करार हा केलेला आहे। उल्फा ही संघटना 1979 पासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करत होती। ही देखील माहिती लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नितीश कुमार। तर मित्रांनो, संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता नितीश कुमार यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। नेक्स्ट चालू घडामोडी, 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडलेल्या आहे? तर या 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा ऑप्शन क्रमांक 4 अकोला या ठिकाणी पार पडलेल्या आहे। तर या 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक 8 सुवर्ण पदकेही जिंकलेली आहे। तर 2 नंबरला आहे हरियाणा। या हरियाणा राज्याने आत्तापर्यंत 7 सुवर्ण पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्तवेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 झारखंड। तर झारखंड राज्यात 50व्या वर्षी निवृत्तवेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने म्हणजे झारखंड राज्य सरकारने केलेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका। तर मित्रांनो, आता भारताचे श्रीलंका देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। नेक्स्ट चालू घडामोडी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणावरून 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अयोध्या। मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या या ठिकाणावरून 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेसचे हे उद्घाटन केलेले आहे। नेक्स्ट चालू घडामोडी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथून उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे? तर मित्रांनो, ती आहे ऑप्शन क्रमांक 4 जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतून उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेस आणि महाराष्ट्र राज्यातील जालना ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश हा असणार आहे। उत्तर प्रदेश मधील 16,000 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन अयोध्यामधून सध्याच नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे।
हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ ही केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 0.20%. केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 0.20% ही वाढ केलेली आहे. तर केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या सध्याच्या व्याजदर हा 8%वरून आता 8.20% हा करण्यात आलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. पहिले होता 8% आणि आता वाढून तो 8.20% झालेला आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासन पुढील 5 वर्षात मिशन ड्रोन अंतर्गत 12 जिल्ह्यांमध्ये ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे. तर आपल्या महाराष्ट्र या राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे ड्रोन केंद्र स्थापन होणार आहे. तर मित्रांनो, देशातील पहिले ड्रोन धोरण ही इकोसिस्टीम यंत्रणा IIT मुंबईने तयार केलेली आहे. हा देखील पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की ही यंत्रणा IIT मुंबईने तयार केलेली आहे. तर ही यंत्रणा 12 जिल्ह्यात आणि 6 विभागात मिशन ड्रोन प्रकल्प राबवला जाईल. या योजनेसाठी सरकारने 268 कोटी 63 लाख रुपये एवढी रक्कम IITला मोजणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जयशंकर. तर मित्रांनो, S जयशंकर हे वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. पुस्तक परीक्षेला विचारले जाऊ शकते. नेक्स्ट चालू घडामोडी. स्लिम ही चंद्रयान मोहीम कोणत्या देशाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जपान. तर मित्रांनो, स्लिम ही चंद्रयान मोहीम जपान या देशाची आहे. मित्रांनो, आज वर्षाचा पहिला दिवस आहे. आज आपल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून एक तुम्ही नवीन वही करा. त्या वहीमध्ये आपण घेत असलेले रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, टाइमपास बिलकुल करू नका. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा आणि आपण घेतलेले प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्की होईल. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज चालू घडामोडीच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.